Now we will move to the next topic as user defined function. That is how we are going to define the function in PHP. Up till now, we will just go through the ready-made, that is the built-in function, that is the string function, numeric function. But you can write your own function using the if you follow the some rules. Okay. So first of all, the question in mind is that the what is the function? Okay, what is the function? So function is a reusable piece or the block of code that perform a specific action. Okay, so what is the function? In other language, we are going to call as a method, but in C++, Java, or in PHP, they are going to call a function. It is a reusable piece, means once you write it, you can use that code many times in other program also. So it is a reusable piece or the block of code that perform a specific action. The best example म्हणजे काय, समजा तुम्ही मार्क्स एंट्री करताय, आता प्रत्येक स्टुडंटची तुमची मार्कलिस्ट प्रिंट झाली पाहिजे. मग स्टुडंट्स कुठलाही असू दे, फक्त तुम्ही काय टाकणार त्या फंक्शन मध्ये की त्या मुलाचं नाव आणि कुठल्या इयरचं आहे आणि कुठल्या ह्याचं आहे, इयर, नेम आणि कुठल्या कोर्सचा आहे, हे 3 पॅरामीटर. मी शब्द काय वापरते बघा, वेन यू आर गोइंग टू पास दिस पॅरामीटर फॉर एव्हरी सेमिस्टर ऑफ युअर अकॅडमिक इयर, you have to give the mark list to each and every student. So this is the reusable piece of code. हा, हे दरवर्षी तुम्हाला लागणार आहे. मग राईट वन्स, यूज मेनी टाइम्स, फॉलो दिस रूल. एकदाच लिहायचं आणि दरवेळेला ते वापरायचं. फक्त पॅरामीटर त्यातले बदलतील. स्टुडंटचं नाव बदलेल, स्टुडंटचे इयर बदलेल, हा, आणि सेमिस्टर. आलं लक्षात? म्हणजे एका स्टुडंटला तुमच्या बीसीएच्या किती मार्क लिस्ट मिळणार वर्षाच्या शेवटी? साधारण म्हणजे वर्षापर्यंत 6, प्रत्येक सेमिस्टर म्हणजे वर्षात 2, असे तुमची 3 वर्ष आहेत. सो यू विल गेट द 6 मार्क लिस्ट फॉर द बीसीए कोर्स. देन व्हाय वी आर गोइंग टू यूज द फंक्शन? फॉर द बेटर कोड ऑर्गनायझेशन. म्हणजे तोच जर असेल कोड आपल्याला लिहायचा असेल आणि तो जर बऱ्याच ठिकाणी आपल्याला वापरायचा असेल, सिम्पली डुईंग द सम मॉडिफिकेशन, यू कॅन अलाउ टू द ग्रुप दॅट ब्लॉक ऑफ कोड परफॉर्म द स्पेसिफिक टास्क. सो फॉर द बेटर कोड ऑर्गनायझेशन, म्हणजे जर तुमचा कोड जर समजा 40-50 कोडचा लाईनचा असेल, तर त्यातले 20 लाईनचा कोड जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, तर दॅट सेट ऑफ स्टेटमेंट्स और दॅट ब्लॉक ऑफ कोड, कीप इट असाइड, जस्ट गिव्ह द कॉल टू दॅट फंक्शन. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रोग्राम मध्ये तो जस्ट हवा असेल कोड, तर यू जस्ट गिव्ह द कॉल टू देम. आता हाऊ टू गिव्ह द कॉल टू द फंक्शन आपण ते एक्झाम्पल मध्ये बघू. देन रियुजेबिलिटी, फंक्शन मध्येच आपण सांगितलं रियुजेबल. ओके, सो वन्स यू डिफाईन द फंक्शन कॅन बी कॉल्ड एन नंबर ऑफ टाइम्स. तसंच कुठल्याही तुमच्या ह्याच्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये दिस इज ऑल्सो फॉलो. सो दिस सेव्ह द टाइम. म्हणजे दरवेळेला तोच कोड लिहिण्यापेक्षा मी एकदाच तो कोड केला, आपला तो कोड एकदा कोड म्हणजे एक्झिक्यूट केला की तो रन होतोय असं म्हटलं की दरवेळेला फक्त कॉल द्यायचा आहे. म्हणजे अशाने आपल्याला तोचपणा लिहायचं आपलं वाचेल. दरवेळेला कीप दिस कोड ऍट अ सेंट्रल पोझिशन, म्हणजे सगळे प्रोग्रामर किंवा ज्या कोणाला तो प्रोग्राम वापरायचा असेल सेट ऑफ एव्हरी वन कॅन यूज इट. सो दिस सेव्ह द टाइम. इझी मेंटेनन्स. ओके, सो अपडेट द सिस्टीम ओनली नीड टू बी मेड इन द वन प्लेस. म्हणजे समजा एखादं फंक्शन अशी 10 फंक्शन लिहिली आणि त्याच्यात जर काही मॉडिफिकेशन, तर अख्खा प्रोग्राम सगळा बदलण्यापेक्षा simply make the changes in the corresponding function. So the maintenance, that is we प्रोग्रामरला सुद्धा इझी मेंटेनन्स करायला सोपं जातं. नाउ वी शुड फॉलो द syntax, that is the function is a keyword. Give the function name whatever you want. In the opening closing bracket, समजा ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट मध्ये तुम्ही काही नाही दिलं तर फंक्शन विदाउट पॅरामीटर. आणि इथं यू कॅन गिव्ह द एन नंबर ऑफ पॅरामीटर. तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे यू कॅन इन्क्लूड द एन पॅरामीटर इन द कर्ली ब्रॅकेट. नाउ यू कॅन रन द ब्लॉक ऑफ कोड. त्या फंक्शन मध्ये तुम्हाला काय आहे, आय विल एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल. This is the first example. I have written function display message. I am not sending any parameter to this program. Just give the message, that is the hello world. तर तो जेव्हा एक्झिक्युशन करायला येईल तेव्हा तो फक्त इथे बघेल, कारण आपण फंक्शनला कॉल नाही दिलेला आहे.
म्हणजे मी फंक्शन कॉल नाही केले. तुमच्याकडे नंबर सगळ्यांचे बघा मोबाईल मध्ये, पण जेव्हा तुम्ही त्यांना कॉल देता, म्हणजे जेव्हा तुम्ही तो डायल करता, देन इट कॉल टू दॅट पर्सन. इन द सेम वे इथे मी फक्त त्या फंक्शनचं नाव दिलं, ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, पण कंपल्सरी फंक्शनला ओपनिंग क्लोजिंग असतं. वेन यू पास द पॅरामीटर अलॉंग विथ दॅट जस्ट न्यू, म्हणजे त्या फंक्शनची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. तर दिस इज द फंक्शन बॉडी, ही आहे फंक्शन बॉडी, हे आहे कॉलिंग. आलं लक्षात? हा, आणि दिस इज द फंक्शन प्रोटोटाइप, की तुम्ही काय देणार आहात, फंक्शनचं नाव आणि एनी पॅरामीटर इफ रिक्वायर्ड. कन्सिडर द अनदर वन पासिंग विथ द आर्ग्युमेंट. आता इथे 2 आर्ग्युमेंट मी पास केलेत बघा. हा, एक मिनिट. हा, ओके. आय हॅव पास द 2 व्हेरिएबल्स विथ इंट. ओके, सो इंट आणि द सम इज, आणि इथे फक्त प्रिंट केलेले सम मध्ये, आणि इथे कॉल दिलाय बघा. आय हॅव गिव्हन द कॉल टू द सम. सम इज अ नेम फॉर द फंक्शन पासिंग द 2 पॅरामीटर. म्हणजे आता ह्याचं उत्तर किती येईल, 26. हा, आता इथे सुद्धा बघा. हा, मग आता ह्या 2 एक्झाम्पल, 2 आपण जे आता एक्झाम्पल बघितले, त्याचे फक्त आपण इथे रनिंग कोड बघू. ओके, आता इथे बघा, शेअर केलेलं दिसतंय ना? हॅलो, आता इथे कॉल दिलाय आपण, बाकी सगळं मी हे करून टाकलेलं आहे. सेव्ह करू आणि जस्ट रन करू. इथे फक्त आपण प्रोग्राम रन करू. हॅलो मेन. हा, काय केले बघा आता इथे. हा, विदाउट पॅरामीटर इथे टाकले. ही फर्स्ट गिव्ह द कॉल टू द फंक्शन. म्हणजे तो प्रोग्राम कुठून सुरू झाला, या लाईन पासून. आय हायलाइटेड दिस 2 लाईन्स. इथे आला, इट जस्ट गिव्ह द कॉल टू द फंक्शन. इट गोज टू द function body, execute whatever the lines are there. Okay, so it prints the hello world. मी br tag दिला नाही नेक्स्ट लाईन साठी. So it is printed on the same line. Okay, and then it comes to the main program. main म्हणून मी इथे मुद्दाम मेन लिहिलेले. हला, आता आपण इथे br tag देऊ, म्हणजे आपल्याला इथे कळेल की तो नेक्स्ट लाईन जाईल. ओके, कळालं हे पहिलं फंक्शन. हा, okay, now consider the next slide. these two are the function. आता हा प्रोग्राम घेतलाय. नेक्स्ट द नाउ द फंक्शन कॅन रिटर्न अ व्हॅल्यू. आता जे फंक्शन होतं इट कांट रिटर्न व्हॅल्यू. आता आपल्याला कसं कळायचं की ते फंक्शन रिटर्न करतंय. सो द फंक्शन शुड रिटर्न द रिटर्न वर्ड. हा रिटर्न स्टेटमेंट तिथे पाहिजे, आणि इट रिटर्न्स 1 व्हॅल्यू ऍट अ टाइम. एका वेळी तो एकच व्हॅल्यू इथे रिटर्न करतो. ओके, म्हणजे तो एक्झिक्यूट कसं होतो हे तो जाईल. इट कन्सिडर द function having the function name as a sum. I am passing the 2 parameter of type integer. इथे integer type print केले,
हा त्याची ऍडिशन केली आणि ती ऍडिशन मी इथे कॉल केली. आलं लक्षात? मग आता तो रिटर्न कसं करेल, बिकॉज इथे दिले बघा, कारण रिटर्न केलं म्हणजे थोडक्यात कॅच, म्हणजे आपण म्हणतो ना रिटर्न फेक. ओके, तसं मी जर कॅच केलं तर कोणीतरी ते ऍक्सेप्ट करणार आहे. इन द सेम मॅनर जेव्हा मी इथे येईल, मग आता मी इथे तुम्हाला ह्याच्यात दाखवते डिस्प्ले पर्पज मध्ये 5 + 10 = आणि जेव्हा तो इथे येईल तेव्हा ऑटोमॅटिकली कंट्रोल इज ट्रान्सफर टू दिस फंक्शन. x is replaced by 5, y is replaced by 10. It takes the addition of these two number, gets stored into the z, and then it returns. So return कुठं प्रिंट केलं जाईल, या ठिकाणी. So it returns the 50. In the similar manner, I have taken the two another number 7 and 13. So if the output is 20, इथे पण तसंच 2 + 4 6. So have a look on it. तर आपण बघूया इथे कसं एक्झिक्यूट करतोय तो. आता आपण हा रन करू परत प्रोग्राम. बघा आता मी फक्त ते ग्रीन कलर मध्ये वगैरे दिलेले आणि इथून कॉल केले त्याला, इन्स्टेड ऑफ सेपरेटली प्रोग्राम मधून कॉल करायच्या ऐवजी इको मध्येच कॉल केलेले, बिकॉज इट रिटर्न समथिंग. आणि ह्या फंक्शन मध्ये तो काय करत होता, इथं रिटर्न नव्हतं, इट ओनली डिस्प्ले द मेसेज व्हॉट एव्हर रिटर्न इन द फंक्शन. आपण हे सेव्ह करूया आणि जस्ट रन इट. ओके, द सम इक्वल टू 20. बघा काय आउटपुट आहे. बघा a + b म्हणजे 5 is replaced, a is replaced by 5, b is replaced by 15. It takes the, आता इथे मी डायरेक्ट घेतलं. मग अशा मी इथं कसं केलं होतं, इथे मी एक व्हेरिएबल घेतला आयदर ऑफ. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं शॉर्टकट येतं. सुरुवातीला आपल्याला कळणार नाही की शॉर्टकट कसा घ्यायचा. सो गो थ्रू, म्हणजे व्हाईल रायटिंग द फंक्शन, इट्स ऑल्सो स्मॉल प्रोग्राम, जस्ट फॉलो द स्टेप बाय स्टेप कोडिंग. ओके, आणि मग तुम्हाला एकदम जम्प मारता येईल. मग यू कॅन गिव्ह द शॉर्टकट्स ऑल्सो. ओके, दिस इज द शॉर्टकट रिटर्न. सो टू लेट द फंक्शन रिटर्न व्हॅल्यू, यूज द रिटर्न स्टेटमेंट. Okay, now there are so many user defined functions. We have examples on it. Just have a look on it. मी तुम्हाला दाखवते की कसं कसं लिहिलं जातं फंक्शन. आता इथं आणखी नाही बघा, तेच फंक्शन घेतलेले मी इथे. मगाच आपण जे पीपीटी वर बघितलं ते एक्झाम्पल पण मी इथं घेतलेले. आयदर ऑफ, हे बघा आलं ते. 5 10 7 13 आणि 2 4 6. ओके, इको मध्ये दिलेले. रिटर्न हा शब्द जेव्हा वापरतात तेव्हा यू शुड फॉलो इन इट, म्हणजे नुसतं कॉल करून नाही चालणार. यू हॅव टू स्टोर दॅट व्हॅल्यू इन सम व्हेरिएबल ऑर इन इको स्टेटमेंट आयदर ऑफ. म्हणजे मी व्हेरिएबल मध्ये स्टोर केली आणि मग तो व्हेरिएबल प्रिंट केला असं न करता डायरेक्ट मी त्या इको मधनच तो फंक्शन कॉल केलं, कारण तो तिथेच प्रिंट करणार. आलं लक्षात? ओके, आता इथे एक मी फंक्शन बघा कसं कॉल करते. जस्ट हॅव अ लुक ऑन इट. दिस इज द HTML पेज. दिस इज द HTML पेज. आता ह्या HTML पेज मध्ये काय घेतलं मी, एक स्ट्रिंग घेतली आणि ती स्ट्रिंग पॅलेंड्रॉम आहे की नाही हे चेक केलं. सो व्हॉट इज द मीन बाय पॅलेंड्रॉम? Palindrome means a string and reverse of that string. If both the strings are equal, then we should call as that string is a palindrome. Best example is madam. तुम्ही मॅडम हा शब्द रिव्हर्स पण बघा, मॅडमच येतो. नंतर रडार, नितीन, मल्याळम, ऑल दीज वर्ड्स आर ट्रीटेड ॲज अ पॅलेंड्रॉम स्ट्रिंग. आलं लक्षात? मग आता मी इथं काय केलं, सगळे HTML चे मॅक्झिमम सगळे हे इथे वापरलं. नेम, I have taken the text box, give the name to the text box as a str. I have put the button as a submit. आणि इथे ऍक्शन मध्ये दिलं, कारण सबमिट म्हणलं तर आय शुड मेन्शन द ऍक्शन.
ऍक्शन आर्ट्रिब्यूट ऑफ द फॉर्म. त्याला मी इथे PHP चा कोड इथे दिलेला आहे आणि त्याची मेथड मी मात्र काय घेतली, पोस्ट घेतली. आता इथं मेथड पोस्ट का घेतली, तुम्हाला गेट घेतली तरी चालेल. तर इथं काय केलं बघा, या ह्याच्यात हे बघा, इथे हे घेतलं म्हणजे इथून आलेला कोड, म्हणजे जेव्हा मी HTML पेज रन करीन, जेव्हा सबमिट म्हणीन, तेव्हा ऍक्शन कुठे जाईल, म्हणजे कंट्रोल कुठे ट्रान्सफर केला जाईल. व्हेन आय click the button submit, the automatically this program, that is the vowel underscore, sorry, this is the function demo.php will be executed. आणि त्या एक्झिक्युशन मध्ये काय केलं जाईल इथे हे बघा, whatever you had taken the string in the text boxes, it is get stored in the str. आणि ती str मी इथे कॉल केली आणि इथे बघा पोस्ट, आठवते आपण हे केल्याचं. दिस इज द सुपर ग्लोबल व्हेरिएबल. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये मी हे केलं, म्हणजे एका फॉर्म मध्ये मी एक व्हेरिएबलची व्हॅल्यू घेतली आणि तीच व्हेरिएबलची व्हॅल्यू मी दुसऱ्या फॉर्म मध्ये घेतली. दिस इज ओनली बिकॉज ऑफ द सुपर ग्लोबल व्हेरिएबल युझिंग द पोस्ट आणि गेट. मग तुम्ही इथे गेट वापरलं तरी चालेल, मी आता पोस्ट वापरले. आता तो इथे व्हेरिएबल हे केला आणि ती स्ट्रिंग मी त्या माझ्या इच पॅलेंड्रॉम या फंक्शन मध्ये कॉल केली. आता दरवेळेला मला लागणार आहे ते फंक्शन, म्हणून मी ते एकदाच तो कोड लिहून टाकला. आता त्याच्यात काय केलं, तर मॅडम हा शब्द घेतला, मी ती स्ट्रिंग रिव्हर्स नाही करत बसले. आय हॅव युज द शॉर्टकट. मी काय केलं, पहिलं आणि शेवटचं कॅरेक्टर हे चेक केलं. आता शेवटच्या कॅरेक्टरला कसं गेले, तर आय हॅव युज द स्ट्रिंग लेंथ. हे बघा, स्ट्रिंग लेंथ म्हणजे सगळी फंक्शन आतापर्यंत आपण जे जे शिकलो ते सगळं या फंक्शन मध्ये मी वापरण्याचा प्रयत्न केला. स्ट्रिंग लेंथनी मी शेवटच्या पोझिशनला घेतलं. सो तुम्हाला जर लक्षात असेल तर आय हॅव मेन्शन दॅट द स्ट्रिंग इज ट्रीटेड ऍज अ ऍरे लाईक इन द सी. सी मध्ये जसं आपण करतो ऍरे मध्ये पहिलं इंडेक्स आणि शेवटचं इंडेक्स, आणि जशी आपली ऍरे मध्ये जशी ती स्टोअर केली जाते स्ट्रिंग, इन द सेम लाईक ऑर द लाईक वाईज द स्ट्रिंग इज ऑल्सो सो, दॅट इज कॉल्ड एज द इंडेक्स ऍरे. द फर्स्ट फॉर्मॅट ऑफ द ऍरे इज इंडेक्स ऍरे. मग त्याचाच इथे मी वापर केलाय. म्हणजे पहिल्या इंडेक्सची व्हॅल्यू मी 0 ठेवली आहे. दुसरा जो माझा शेवटचा आहे, कारण मला माहित नाही ना की युजर किती लेनची स्ट्रिंग टाकणार आहे, 2 आकडी, 2 अक्षरी, 3 अक्षरी. सो आय नेव्हर एक्सपेक्ट दॅट द हाऊ लॉंग द स्ट्रिंग विल बी इनपुटेड थ्रू द टेक्स्ट बॉक्स. त्यामुळे मी काय केलं, त्याची फर्स्ट पोझिशन, मला माहिती की फर्स्ट पोझिशन इज ऑलवेज 0 आणि शेवटची पोझिशन कधी असेल, लेंथ -1, कारण 0 पासून स्टार्ट झालाय तो. ओके, सो अप्लाय द सेम लॉजिक इथे घेतलं आणि मग मी फक्त काय केलं, त्याचं पहिलं कॅरेक्टर आणि त्याचं शेवटचं जर कॅरेक्टर इक्वल नसेल तर मी पुढे चेकिंगला गेलेच नाही. कळालं? सपोज मॅडम हा शब्द, समजा जर मी इथे वेगळा शब्द घेतला, सपोज वी हॅव टेकन द वर्ड ऍज अ स्टाईल हा वर्ड घेतला, तर एस आणि ई दिस इज नॉट द इक्वल कॅरेक्टर. सो एकही त्याला इक्वल कॅरेक्टर मिळणार नाही असं म्हटल्यावर आय जस्ट कम आउट फ्रॉम द लूप. आणि ते कम होताना मी काय केलं, आय जस्ट रिटर्न द वन. म्हणजे मी असं अझम्पशन केलं, अझम्पशन तुम्ही काही करू शकता. मी असं म्हणते की जर प्रोग्राम एक्झिक्यूट व्यवस्थित झाला, दॅट इज द स्ट्रिंग इज म्हणजे इनपुटेड स्ट्रिंग इज पॅलेंड्रॉम, यू कॅन गिव्ह द 0 व्हॅल्यू. आणि इफ द स्ट्रिंग इज नॉट पॅलेंड्रॉम, यू जस्ट गिव्ह द 1 व्हॅल्यू. आयदर चॉईस इज युअर्स. ओके, म्हणजे मी जर माझी स्ट्रिंग ही पॅलेंड्रॉम नाहीये असं मला दिसलं, मी काय केलं, रिटर्न 1 केलं. जर स्ट्रिंग पॅलेंड्रॉम असेल तर तो डायरेक्ट रिटर्न 0 करेल. मग मी इथं चेक केलं, जी आलेली व्हॅल्यू बघा, आता रिटर्न केल्यामुळे मी ती कुठेतरी कॅच केली, म्हणजे स्टोअर केली. ती कुठे स्टोअर केली, इन वन व्हेरिएबल कॉल्ड ऍज अ $K. आणि इथं चेक केलं, इफ इट इज द 0, मग मी ते ग्रीन मध्ये टाकलं, कलर मध्ये, की येस दिस स्ट्रिंग इज पॅलेंड्रॉम. जर नसेल तर आय हॅव टेकन द कलर ऍज अ रेड. ओके, सो वी जस्ट रन दिस प्रोग्राम. हा इथं ऑलरेडी तो आपण डबल क्लिक केल्यामुळे आलेला आहे इथं मॅडम शब्द. I have clicked on the submit button. Oh, something went wrong. I have to check. Just wait. Oh, sorry. मी PHPच्या ह्याच्यात नाही रन केलं, डायरेक्ट रन केलं. सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगला नाही रन झालं ते. प्रोग्रामचं नाव वेगळं, FRM_style.
string.html. Okay, I have put madam as a string. परत काहीतरी झालं, सेव्ह नाही झाला प्रोग्राम. ओके, स्ट्रिंग मॅडम इज पॅलिंड्रॉम. हा, कसं दिलं ते पण बघा. हा, ही स्ट्रिंग असं आउटपुट कसं दिलं ते जस्ट हॅव अ लुक ऑन इट. आय हॅव टेकन द हेडर. हा, ओके, गिव्ह द स्टाईल दॅट इज द CSS स्ट्रिंग आणि सिंगल कोट्स मध्ये दिले बघा. त्यामुळे इथे मॅडम हा शब्दाला पण सिंगल कोट आलेला आहे. वी स्ट्रिंग द युजर हॅज इनपुटेड, म्हणजे मी त्याला दाखवलं की ही स्ट्रिंग, कुठली स्ट्रिंग, मॅडम पॅलिंड्रॉम आहे. ओके, आणि हे डबल कोट्स दिल्यामुळे इथे डबल कोट्स आहेत म्हणून त्यांनी इथे सिंगल कोट्स ऍक्सेप्ट केले. दिस इज द ब्युटी ऑफ युअर PHP. ओके, आणि आता आपण इथे परत रन करू आणि पुट द व्हॅल्यू ऍज अ अदर दॅन पॅलिंड्रॉम आणि चेक इट. सो रेड कलर मध्ये आहे की स्ट्रिंग कमल इज नॉट द पॅलिंड्रॉम. आय हॅव ओपन द प्रोग्राम, जस्ट गो थ्रू दॅट. हा प्रोग्राम आहे. हा, लॉजिक परत एकदा सांगते मी. पहिल्या स्ट्रिंगची फर्स्ट कॅरेक्टर आय हॅव चेक विथ द लास्ट कॅरेक्टर ऑफ द स्ट्रिंग. इफ द बोथ द कॅरेक्टर्स आर नॉट इक्वल, आय नीड नॉट टू चेक द अदर कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग. हा, आता समजा दोन्ही जर असेल, स्ट्रिंग जर सेम असेल, पहिली आणि शेवटची स्ट्रिंग सेम असेल, मग तो लूप मध्ये जाईल आणि मग परत तो दुसरी आणि चौथी 5 आकडी जर तुमची स्ट्रिंग असेल तर पहिलं 5वं, दुसरं हे आणि लेस दॅन घेतलेले कंपल्सरी इक्वल. त्यामुळे सेंटरला तो चेकच नाही करणार. 6 आकडी असेल तर तिसरी आणि चौथं चेक केलं जाईल. येते लक्षात? ओके, नाउ सी वन मोर एक्झाम्पल. हा, वॉवेलचा आपण एक चेक हे घेऊया प्रोग्राम. vowel.c. I just explain it. ओके, व्हॉवेलला काय केलं बघा. सगळे आतापर्यंत झालेलं सगळं आपण इथे वापरलं. हे सेम आहे काउंट. तिथून स्ट्रिंग घेतली, ती स्टोअर केली आणि त्या स्ट्रिंग, दिस इज द फंक्शन. आय हॅव टेकन द नेम फॉर द str vowel. जस्ट पास द वन पॅरामीटर ऍज अ स्ट्रिंग. आणि आता व्हॉट एव्हर यू हॅव, आता व्हॉवेलला कसं आहे, स्मॉल लेटर असू देत किंवा कॅपिटल असू, म्हणजे स्मॉल ए असू देत तर कॅपिटल ए असेल, वी जस्ट कॉल इट ऍज अ व्हॉवेल. मग आता ते दोन दोन चेक करण्यासाठी मी प्रोग्रामिंग छोटं केलं. मी काय केलं, व्हॉट एव्हर युजर हॅज एंटर द स्ट्रिंग, आय हॅज जस्ट कन्व्हर्टेड टू द अप्पर केस. म्हणजे मला इथं चेकिंगला सोपं जाईल. म्हणजे मी फक्त कॅप्स मध्येच AEIO चेक करेल. दिस इज द शॉर्टकट वे. तुम्ही इथं डबल देऊ शकता युजरला. तुम्ही जर स्मॉल मध्ये दिलं तर तुमचा प्रोग्राम कॅपिटल जर एखाद्या ह्यांनी टाकली स्ट्रिंग तर ती व्हॉवेल येणार नाही. स्ट्रिंग आलं म्हणजे काउंट येणार नाही. व्हॉवेल काउंट आहे एखाद्या स्ट्रिंग मध्ये व्हॉवेल्स किती आहेत. ओके, मग आता इथं तसंच लॉजिक वापरलं. सिंगल सिंगल कॅरेक्टर काढलं बघा. सब स्ट्रिंग हे पण फंक्शन वापरलं. स्ट्रिंग टू अप्पर, दिस इज ऑल्सो फंक्शन युज बाय. अनदर वन इज द स्ट्रिंग लेंथ. स्ट्रिंगचे सगळी फंक्शन्स इथे वापरली गेली. ओके, दिस इज द यूज ऑफ युअर बिल्ट इन फंक्शन इन युअर प्रोग्राम. आणि स्विच केस पण वापरलं, फॉर लूप वापरलं. ब्रेक तर कंपल्सरीच आहे आणि इथे फक्त वेगळ्या कलर मध्ये नंबर ऑफ वॉवेल काउंट इन द स्ट्रिंग, ती स्ट्रिंग इथं प्रिंट केली मी. ओके, आणि तो काउंट दिला आणि तो काउंट फक्त इथं इको प्रिंट, म्हणजे आधी इको द्यायची गरज नाही, तो तिथंच प्रिंट करेल. ओके, बघू तो काय काय आउटपुट देतो. सो सेव्ह इट आणि रन करू आपण. ओके, आता आपण इथे आपल्याला काय करायचंय, वॉवेल काउंट करायचंय. समजा मी इथे श्रीराम हा शब्द टाकला होता. हाऊ मेनी वॉवेल्स आर देअर. हा,
SH नाही आहे, R नाहीये, I आणि A 2 वॉवेल्स आहेत इथे. सबमिट करू. हे बघा, नंबर ऑफ वॉवेल्स काउंट इन स्ट्रिंग श्रीराम कॅप्स मध्ये झालं, कारण आपण कॅप्स कन्वर्ट केले. बघा प्रोग्राम कसा लिहिलाय आपण. हे बघा कसा लिहिलाय प्रोग्राम. बघा कन्वर्ट झालं. त्याच स्ट्रिंग मध्ये ती फक्त अप्पर. आता काहींच्या मनात प्रश्न येईल की अप्पर असेल तर कन्वर्ट करणार नाही, म्हणजे तो फक्त फंक्शन हे करेल. मी काय केलं, जनरल पर्पज प्रोग्राम आपल्या युजरनी कुठलीही स्ट्रिंग टाकू देत, कारण मी इथे स्विच केस मध्ये फक्त कॅप्स चेक केलेले. ओके, फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी. आणि काय म्हणू, एक्झॅक्ट लॉजिक म्हणजे अगदी परफेक्ट लॉजिक लावायचं असेल तर डबल डबल कशाला चेक करायचं. कन्वर्ट द स्ट्रिंग इन वन केस. मग तुम्ही इथं स्मॉल द्या, डोंट वरी, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही इथं लोअर केस द्या आणि इथे लोअर केस चेक करा, आयदर. आलं लक्षात. मग आता इथं म्हणून तो श्रीराम हा शब्द कॅप्स मध्ये आलाय. हा, आता आपण आणखीन एकदा रन करून बघू. व्हेरी ट्रू. हा, किती आहेत बघा इथं वॉवेल, 1 2 आणि 3 आले. द नंबर ऑफ वॉवेल काउंट इन स्ट्रिंग, दिस इज द स्ट्रिंग, इज 3. ओके. This is the use of your user defined functions. Most commonly used syllabus, the part of the syllabus in any language, you should follow this rule. Okay, and this is the advantage in each and every प्रोग्रामिंग. तुम्ही सी शिका, जावा शिका, काही शिका. आता जावा मध्ये ते मेथड म्हणतात, C++ मध्ये ते फंक्शन म्हणतात. ओके, पण जावा इट इज यूज ऍज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड, सो दे आर गोइंग टू कॉल ऍज अ मेथड. ओके. Now we will move to the next unit of your syllabus, is the object oriented programming language. Okay, so Java is also object oriented programming language. PHP version 5.0 onwards, they are going to use the object oriented programming language to develop the web designing websites. So what is the object? OOPS means object oriented programming language. Okay, so what is the basic advantages of the OOPS? That is the easy to manage. Once you get the clear idea about the object, so it is very easy to manage the object across your program. Once you have the manageability of your object, it is very used to use it. Then it also prevents the repetition. दाखवीन तुम्हाला की कसं रेपिटेशन त्याच्यात टाळलं जातं, कसं इझी आहे. वन्स यू गेट द क्लिअर आयडिया ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट, इट इज व्हेरी फास्ट अँड द इफिशियंट. कारण तुम्ही इंटरनेटवर, वेबसाईटचं हे आहे ना, मेन आहे ना, इंटरनेटवरनं तुमचं सगळं डिलिंग होणार आहे. हा, मग त्या केसमध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट पास करणं इन्स्टेड ऑफ एनी स्ट्रिंग किंवा हे, इन टर्म्स ऑफ ऑब्जेक्ट ते पास करणं, इट इज व्हेरी फास्ट अँड इफिशियंट. Now these are the following terms mainly used in the OOPS. The first is class, object, properties and the methods. आता मी म्हणलं मगाशी तुम्हाला की मेथड्स नाही, मेथड्स म्हणजेच फंक्शन्स. पण आता आपण नाउ ऑनवर्ड्स, वन्स यू लर्न द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, you always called as a method instead of function. Okay, in normal case you call it as a function. The meaning of the function and method is same. त्यांची हे करण्याची, लिहिण्याची पद्धत किंवा एक्झिक्यूट करण्याची पद्धत सेम आहे. जस्ट इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट दे आर कॉलिंग ऍज अ मेथड. ओके.
So the first concept is object. So what is an object? Object is represents the real life entities. Laptop, mobile, mouse, chair, everything is treated as an object. Okay. So object is one of the OOPS concept which contains both. That is the data, that is called as a state, and the another is the behavior, also called as a method. So which contains both, that is the data and the behavior which operates on the data. म्हणजे behavior म्हणजे माऊस काय करतं तुमचं, it is pointing to the, it is pointing. What is the laptop? लॅपटॉपचा उपयोग काय आहे तुम्हाला? प्रोग्रामिंग म्हणजे तुमच्या ऑफिसच्या यूज साठी लॅपटॉप आहे. नोटबुक कशासाठी? फॉर द रायटिंग पर्पज. नोटबुकवर तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. पेनचा उपयोग काय? रायटिंग. मार्करचा उपयोग काय आहे? इट इज रायटिंग ऑन द व्हाईट बोर्ड. ओके. सो multiple object variable can be declared for a class. Okay. So object variable work as a reference variable. आता इथे सगळं रेफरन्स मध्ये चालणार आहे. ओके. इट इज नॉट अ व्हेरिएबल. It is not a normal variable. It is treated as a reference variable. So in OOPS, the object is a physical as well as the logical entity. Okay. आता मी जी उदाहरणं दिली ती सगळी तुमची काय उदाहरणं होती? Physical entity होती. Now in some example we also consider the logical entity. So object in OOPS is a specimen of a class. एक मिनिट. मी देते. हा हॅलो, नंतर बोलू का? हा लेक्चर घेते मॅडम PHP चं. 3 नंतर. हो 3 नंतर फोन करते. So an object in the OOPS is the specimen of the class. So how to create the object in OOPS? Use the new keyword. मी तुम्हाला दाखवते. आता बँक अकाउंट. आपल्याला असं बँक अकाउंट दिसतं का? आपण जेव्हा ते पुस्तकावर प्रिंट करतो ते एंट्रीज असतात. इट इज अ ट्रान्झॅक्शन. पण असं बँक अकाउंट तुम्हाला असं फिजिकली दिसतं का? दिस इज अन लॉजिकल एंटिटी. ओके. डॉग, पर्सन, चेअर असं तुम्हाला फिजिकली दिसतं. म्हणजे मी एखादी चेअर म्हटली, डॉग म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्क्रीट. ओके. नाउ व्हॉट इज अ क्लास? Class is act as a template or the blueprint related the data members, also called as a property, and the methods, also called as a function. So what is a class? Class is used to create an object. Okay. So class is determine how the object will behave and the what the object will contain. Means example, मी स्टुडंट क्लास म्हटलं तर स्टुडंट क्लास मध्ये काय काय असू शकेल? आता इन टर्म्स ऑफ बघा काय काय असू शकेल. आपण इथे कन्सेप्ट बघतोय बघा. व्हॉट इज द हे सॉरी हे क्लासमध्ये काय असू शकेल? ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे? तर डेटा आहे आणि बिहेवियर आहे. मीन्स व्हॉट? डेटा मीन्स काय? आता मी स्टुडंट म्हटलं तर स्टुडंट म्हणलं तर स्टुडंटच्या रिलेटेड डेटा म्हणजे काय? इट्स रोल, ही ऑर हिज रोल नंबर, मोबाईल नंबर, in which class, in which class he is studying, then which subject he is pursuing. These are the data related to that student. And what is the behavior in case of student? Taking the admission, fulfillment of the fees, then filling the exam form, appear for the unit test or the final exam. All these are the methods or the behavior relating to the student. ओके. आता बँक असे कन्सिडर घेतलं मी. बँक हे ऑब्जेक्ट घेतलं एखादं. आलं लक्षात? तर त्याचा डेटा काय येईल? बँकच्या रिलेटेड डेटा म्हटलं तर आपण तर डेटा काय येईल? सेव्हिंग अकाउंट आहे. ऑल्सो इट इज म्हणजे ते कोणाच्या तरी रिलेटेडच असणार आहे बँक अकाउंट. पण त्याच्या बँकेत गेलं की त्याचे फंक्शनिंग काय असतं? बिहेवियर. बँकेत गेलं की to open saving account, to have a loan account. Okay, all these have. आणि त्याचे हे कसं असणार आहे? तुमचं डेटा काय असणार आहे तुमचे? म्हणजे थोडक्यात सॉरी मेथड्स काय असणार आहे? विथड्रॉल आणि डिपॉझिट.
आणि प्रिंटिंग ऑफ युअर पासबुक. दीज आर द बिहेवियर. आणि त्याचा डेटा काय असणार आहे, तुमचं सगळं ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, व्हॉट आर द ट्रान्झॅक्शन्स डन इन द बँक अकाउंट. ओके, सो दिस इज द क्लास. मग आता स्टुडंट हा क्लास धरला तर हे दोन असणार आहे, बँक हे असं क्लास धरला तर हे दोन असणार आहे. सो क्लास इज अ प्रोग्रॅमर डिफाईन डेटा टाईप. प्रोग्रॅमर ठरवेल की मी काय त्या स्टुडंट मध्ये ठेवलं पाहिजे. आलं लक्षात? एखादा स्टुडंट आता तुमच्या म्हणजे आपल्या अशोक सॉरी तुमचं जे YCM आहे यशवंतराव विद्यापीठामध्ये, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर वर्किंग. सो व्हाईल दे आर एंटरिंग इन टू द कॅम्पस दे आर द स्टुडंट. आणि जेव्हा ते बाहेर जातील आणि ते त्यांच्या कंपनीत जातील किंवा कुठल्या ऑफिसमध्ये दे आर अ एम्प्लॉई, तेव्हा त्या केसमध्ये तो प्रोग्रामर दॅट इज दिस इज द डिफाईन डेटा टाईप विच इन्क्लुड्स द लोकल मेथड्स आणि लोकल व्हेरिएबल. सो ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. म्हणजे आता क्लास धरलं तर तुमच्यासारखेच कितीतरी विद्यार्थी आहे की विच आर अपियर्ड फॉर द BCA कोर्स. मी डिफाईन करून दिलं त्यांनी की BCA हा 3 वर्षाचा कोर्स आहे, प्रत्येक वर्षाला त्यांची एवढी फी आहे, प्रत्येक सेमिस्टरला एवढे सब्जेक्ट आहेत. हे पास झालं, फर्स्ट इयर क्लिअर झालं, देन अँड देन ओनली यू विल अपियर फॉर द थर्ड इयर. दीज ऑल म्हणजे हे सगळं तुम्ही काय प्री डिफाईन केलेलं आहे. प्रत्येक स्टुडंट फक्त दरवर्षी येतो, ऍडमिशन घेतो, पास आउट होतो, बाहेर जातो. दिस इज अन ऑब्जेक्ट. ओके, सो हाऊ यू आर गोइंग टू डिफाईन द क्लास? दॅट इज द क्लास. क्लास नेम, give the field and the method name whatever have the data. In case of student, that is the roll number, the course, subjects, these are the field, and the method that is the appearing for the test, appearing for the final, then fulfillment of the fees and so on. These are the methods in case of the student class. Okay, so hence the while defining the class, we treated as a template or the blueprint which related to the data members and the methods. This is the pictorial representation of the class. आता डॉग हे केलं होतं, डॉगचे डेटा मेंबर्स काय असतील? ब्रीड, साईज, एज आणि कलर. ओके, दीज आर द डेटा मेंबर्स. म्हणजे तो डॉग जर म्हणला तर तो कुठल्या जातीचा आहे, काय साईज आहे, त्याचं आता वय काय आहे, कुठल्या कलरचा आहे. दीज आर द डेटा मेंबर्स. व्हॉट आर द मेथड्स रिलेटेड टू द डॉग? इटिंग, स्लीपिंग, सिटिंग, रनिंग, बार्किंग, वॅगिंग. All these are methods related to this dog class. Okay, so the real world objects share the two characteristics, that is that they have the state and the behavior. I have listed the few examples while describing the class. Just read out. That is the dog. आपण example घेतलंय. Bicycle. Bicycle चे state किंवा data members काय असतील? Current gear, current pedal, current speed. Behavior काय? Changing gear, changing pedal, applying the brakes. These are the methods to the bicycle. Students आपण सांगितलंच बघा आता. Attending the course, write the test, attending the party. तुम्ही बर्थडे पार्टी तुम्ही म्हणजे कॉलेजच्या रिलेटेड असेल तर तुमची वेलकम पार्टी, रिफ्रेश, सो मेनी रिलेटेड असतील तर. ओके, नाउ दीज आर द कन्सेप्ट रिलेटेड टू द क्लास. निशा मॅडम झोपून बघताय का? व्हिडिओ तरी बंद करा. हॅलो, now this is the example related to the class. Okay, I have created the class called as a rectangle, declare the properties called as a data member, then get the method called as a get parameter, another is the get area. Okay, साधं mathematics इथे apply केलेलं आहे. Just go through that. Now in this example we just learn the pseudo variable called as the this. This is which is available inside the method only and which reference to the current object. हे लक्षात ठेवा. Fill in the blanks किंवा oral ला तुम्हाला विचारलं जाईल maybe. So $this is the pseudo variable which refers the current object. तर आता हे बघा, इथे मी क्लास लिहिलाय, त्या क्लासमध्ये मी डिफाईन करून टाकले. क्लासमध्ये तुम्ही काय सांगितलं इथं मगाशी आपल्याला?
क्लासमध्ये फील्ड आणि मेथड तसंच मी इथे डिफाईन केले बघा. फील्ड कुठले दिलेत, लेंथ आणि विड्थ पब्लिकली डिफाईन केलेले, कारण हा दुसरा एक क्लास आहे त्याच्यातनं मी हे कॉल करणार आहे, त्यामुळे त्याचे ऍक्सेस मॉडिफायर हे पब्लिक पाहिजे. अनलेस अँड अंटिल आय कांट access these two variables. I have initialized these two variables and I have wrote the two functions, that is the method, that is the get parameter and the get id. आता तुम्हाला त्याचे फॉर्म्युला माहिती असावेत असं अझम्पशन आहे. ओके, सो 2 times the length प्लस बघा ब्रॅकेट मध्ये टाकलेले आणि मी मुद्दाम ते वेगळ्या रंगात पण दिलेले, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड द कन्सेप्ट द डॉलर दिस, दॅट इज द करंट ऑब्जेक्ट. आता करंट ऑब्जेक्ट म्हणजे काय, इन दिस प्रोग्राम आय हॅव डिक्लेअर द टू ऑब्जेक्ट. रेक्टँगलचे दोन ऑब्जेक्ट इथे डिफाईन केले बघा. यू कॅन क्रिएट द मल्टिपल ऑब्जेक्ट फ्रॉम द रेक्टँगल क्लास. क्लास एकच डिफाईन केलाय. हा आता बघा सिमिलॅरिटी, तुम्ही करस्पॉन्डन्स बघा. कोर्स हा बीसी आहे, त्याला सगळे बरेचसे जण त्याला हे झाले, ऍडमिशन घेतली त्यांनी. त्यामुळे प्रत्येकाचे स्टुडंट म्हणजे जर त्या बीसीए कोर्सला आता जर 30 जणांनी ऍडमिशन घेतली तर 30 ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड फ्रॉम द क्लास बीसीए. आलं लक्षात. प्रत्येकाचं तेच असणार आहे, कुठल्या इयरला आहेत, प्रत्येक जण त्याच प्रत्येक सेमिस्टरचे तेच सब्जेक्ट शिकणार आहेत, तेवढीच ते फी भरणार आहेत. आलं लक्षात. तेवढेच ते लेक्चर्स अटेंड करणार आहेत इन द सिमिलर मॅनर. So in this example, I have created the two variables आणि just give the call. आता इथं कॉल दिलाय बघा. मेथड कुठली दिली आहे, ऑब्जेक्ट 1 नी गेट एरिया, ऑब्जेक्ट 2 नी हे घेतले. आता सुरुवातीला कसं झालंय, त्याची आउटपुट 0 येईल कारण इनिशियलाइज टू आहे. आता इथे मी असाइन करून टाकले इन्स्टेड ऑफ पासिंग द पॅरामीटर. आता इथे मी पॅरामीटर पास नाही केलेत बघा. गेट पॅरामीटरला हे सॉरी गेट पेरिमीटर आणि गेट एरियाला मी हे असाइन केलं इथे. तर दिस इज द अनदर वे. कुठल्याही पद्धतीने प्रोग्रामर प्रोग्राम लिहू शकतो. दिस इज द एक्झाम्पल आणि इथे आउटपुट दाखवलं. आता आपण हा असाच प्रोग्राम रन करून बघू. हे बघा इथं घेतलेलं आहे मी. हा क्लास डिफाईन केलाय बघा. रेक्टँगल मगासारखं 2 व्हेरिएबल 2 मेथड, क्लास कंप्लीट केला. इन द कर्ली ब्रॅकेट्स आय हॅव गिवन द मेथड आणि हे सिंटॅक्स कंप्लीट झाला. आता काय केलं, ऑब्जेक्ट केले कॉल. न्यू ह्या कीवर्डनी आय हॅव क्रिएटेड द ऑब्जेक्ट दॅट इज द रेफरन्स ऑफ दिस क्लास रेक्टँगल. अँड गिव्ह द कॉल टू द रेक्टँगल. मग आता इथं कॉलला हे दिलं, त्याचं आउटपुट माझं 0 0 येईल कारण मी इथे 0 दिलेलं आहे. आता पास केले व्हेरिएबल म्हणजे असाइन केले 30 आणि हे, आणि आता आउटपुट बघा आणि ते वेगवेगळ्या ह्याच्यात तिथे तुम्हाला दिसेल आउटपुट काय येईल ते. मग आता आपण हा रन करून बघू. बघा आउटपुट आलं 0 0. बघा ह्याचं आउटपुट आलं 0 पहिल्याचं. बीआर टॅग दिल्यामुळे तो नेक्स्ट लाईनला गेला. आणि एरिया ऑफ द रेक्टँगल फॉर द फर्स्ट ऑब्जेक्ट, या फर्स्ट ऑब्जेक्टला मग आपण काय केलं होतं, फर्स्ट ऑब्जेक्टला हे बघा 30 आणि 20. तर 30 + 20 60, 60 गुणिले 2 म्हणजे त्याचं जर एरिया काढली तर एरिया त्याची बघा 60 दुने इंटू केले ना स्टार. तर 30 इंटू 20 दॅट इज द 600. आणि दुसऱ्याची 170 नाही 1750. ओके, दिस इज आहे. आपण पेरिमीटर नाही पास केलेला, फक्त एरिया दिली. तुम्ही इथे देऊ शकता. आपण देऊन बघू इथे. पेरिमीटर जस्ट गिव्ह द कॉल टू द आता इथे एरिया लिहिलंय, इथे फक्त एरिया नाही सॉरी perimeter of rectangle for the first object
आणि इथे फक्त त्या फंक्शनचं नाव देऊ इथे जे दिलंय ना इथे गेट पेरिमीटर. जस्ट सेव्ह इट आणि रन इट. आलं. बीआर टॅग नाही दिला म्हणून नेक्स्ट लाईनला आलं. 50 दुने आणि इथे 35 प्लस 55 100 हे आलं आणि त्याची पॅरामीटर 100. ओके. एक मिनिट, इथे ऑब्जेक्ट 2 पाहिजे, ते बदलायचं राहिलं. ठीक आहे, बीआर टॅग नाही दिला तर जस्ट बघा. आलं 170. हा म्हणजे हे बघा, एरिया ऑफ द रेक्टँगल फॉर द फर्स्ट ऑब्जेक्ट पेरिमीटर हे आलं आणि एरिया ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट आलं लक्षात. This is the concept behind the class. So what is an object? Then what is a class? This is the example. Then what is the difference between the class and object? Object is an instance of a class, while class is a blueprint or the template. म्हणजे आपण असं म्हणतो की अगदी शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर एक साचा ठरलेला असतो, त्याच्यानुसार तुम्ही वेगवेगळे क्लासेस डिफाईन करू शकता आणि अकॉर्डिंगली द क्लासेस यू कॅन क्रिएट द ऑब्जेक्ट. सो इट इज द इन्स्टन्स, म्हणजे रेफरन्स व्हेरिएबल म्हणून तुम्ही ऑब्जेक्ट वापरू शकता. आलं लक्षात. ऑब्जेक्ट इज अ रिअल वर्ल्ड एंटिटी सच एज पेन. मग जरी ती हे असली लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स तरी इट इज अन एंटिटी. कीबोर्ड, माउस, चेअर. क्लास इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑब्जेक्ट. ओके. ज्यांनी बीसीए ला ऍडमिशन घेतले त्यांचाच फक्त क्लास तयार होईल, त्याच्यात कुठला दुसरा एमकॉम बीकॉमचा मुलगा ऍड होणार नाही. दॅट इज द सिमिलर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज अ फिजिकल एंटिटी आणि क्लास इज अ लॉजिकल एंटिटी. तुम्हाला दिसला का असं बीसीएचा क्लास आहे तिथं? जेव्हा त्या वर्गात एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जाऊन बसली तेव्हा तुम्हाला कळलं की दिस इज द बीसीए क्लास. सो क्लास इज अ लॉजिकल एंटिटी while object is a physical entity. Object is created to the new keyword. Class is created to the class keyword. Object is created many times. हा कितीतरी 100 मुलांनी ऍडमिशन घेतली बीसीए ला. सो 100 टाइम्स इट इज क्रिएटेड द ऑब्जेक्ट. क्लास इज क्रिएट. एकदा बीसीए कोर्स आम्ही कंडक्ट करायला घेतला, दॅट्स एकदा वन्स. When the object is created, then and then only the memory is allocated. Class doesn't allocate any memory. जस्ट तुम्ही नुसतं क्लास म्हटला, जोपर्यंत त्याला ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत त्याला असं थोडक्यात जिवंतपणा कसा येईल ना. एखादा जरी स्टुडंट असेल तरी तो कोर्स आम्ही चालवतो असं आपण म्हणू शकतो. लाईक वाईज. सो लिस्ट द फ्यू ऑफ एक्झाम्पल. सपोज देर इज अ क्लास ह्युमन. द ऑब्जेक्ट इज मॅन ऑर वुमन. क्लास इज फ्रूट. द ऑब्जेक्ट्स आर ऍपल. नुसतं असं फ्रूट म्हणलं तर आपल्याला कळणार नाही, मी फळ खातो असं आपण नाही म्हणत. आपल्याला असं कॉन्क्रीट किंवा आपल्याला असं रिअल वर्ल्ड एंटिटी लागते. येस, आय इट मँगो, आय इट अन ऍपल, आय इट बनाना असं. ओके. मोबाईल फोन म्हणलं, हा तर आवडीचा विषय. माझ्याकडे कुठला मोबाईल आहे, नुसतं मोबाईल असं करून म्हणून नाही चालणार. आयफोन आहे, सॅमसंगचा आहे, मोटो आहे, लाईक दिस द लिस्ट इज अनएंडिंग. फूड, मी अन्न खातो असं नाही आपण कधी म्हणत. मी पिझ्झा खातो, बर्गर खातो, वडापाव खातो, लाईक वाईज. सो दीज आर द real world entity. These are the example of the class and object. I think now you will get the clear idea about the class and the object. Okay. Now we will see one more example related to the class. If I have prepared for this, just a minute.
Okay, I have. Okay, now go through this program. Hey, logical entities आहे बघा. So I have created the one class called as a bank account having the two data member or the variable account number and the balance. Okay, I have the two methods, that is the deposit and with parameter. किती पैसे तुम्ही डिपॉझिट करणार आहात आणि किती पैसे तुम्ही विथड्रॉल करणार आहात. सो इट नीड्स द इट नीड्स द ऍटलिस्ट वन पॅरामीटर. ओके, आणि आय हॅव गिवन द चेक ऑल्सो हिअर. जर अमाऊंट ग्रेटर दॅन असेल तरच मी बॅलन्स म्हणजे त्या डिपॉझिट झिरो अमाऊंट कधीच मी डिपॉझिट करणार नाही, त्यामुळे नाहीतर हे ट्रान्झॅक्शन फेल जाईल. सो आय have the check also here. If the amount is greater than 0, then only the balance will be increased. Withdrawal in the same. Suppose माझ्या खात्यामध्ये जर 1000 रुपये आहेत आणि जर मी विड्रॉल 1200 काढायचा प्रयत्न केला असेल, सो ऑल्सो इट द व्हायलन्स त्या रूल्सच्या अगेन्स्ट होईल. सो हिअर ऑल्सो आय गिव्ह द चेक, दॅट इज द अमाऊंट इज लेस दॅन दिस बॅलन्स. आता इथं शब्द सगळीकडे मी दिस वापरलंय बिकॉज इट इज द रिलेटेड टू द करंट ऑब्जेक्ट. कारण किती आता ऑब्जेक्ट खाली तयार केले ते आपण बघूया. सो आता इथे तीन मेथड्स आय हॅव रिटर्न, दॅट इज वन इज द डिपॉझिट, अनदर वन इज द विथड्रॉल अँड द लास्ट वन इज द डिस्प्ले. म्हणजे एकदा तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं की तुम्हाला पासबुक वर दिसतं की डिपॉझिट केले. समजा तुमचा आधीचा बॅलन्स जर 1000 रुपये असेल आणि तुम्ही 500 रुपये डिपॉझिट केले तर युअर फायनल बॅलन्स इज 1500. आणि वैस वर्षा तुम्ही 1500 आहे तुमच्याकडे, तुम्ही 500 विड्रॉल केले तर नाव द करंट बॅलन्स इज 1000 रुपीज. फॉर दिस पर्पज आय हॅव टू द वन मोर मेथड ऍज अ डिस्प्ले. आता हे झालं क्लास. हे अख्खं क्लास बद्दल झालं. ओके, नाव यू कॅन ऑपरेट ऑन दिस. हे सगळ्याला ऍप्लिकेबल होईल. ज्या बँकेत त्यांनी खातं ओपन केलं त्या सगळ्या कस्टमरला these methods and these functions, these variables are also applied. They have account number, also they have the balance of their account number. आता मी इथे काय केलं, क्रिएट द ऑब्जेक्ट विथ द न्यू कीवर्ड इथं तयार केलं. इनिशियलाइज केलं आता इथे मी. आय हॅव इनिशियलाइज, दॅट इज द अकाउंट नंबर इज 1 अँड पुट द बॅलन्स. म्हणजे जेव्हा मी ओपनिंग केलं माझं बँक अकाउंट तेव्हा मी 100 रुपये डिपॉझिट केले त्याच्यात. सो द बॅलन्स इज 1000 रुपीज. सॉरी 100 रुपीज. ओके, आता फर्स्ट ह्याच्यात कसं केलं मी, डिस्प्ले केलं, डिपॉझिट केलं 100 रुपये आणि लगेच डिस्प्ले केलं. नंतर 50 रुपीज इथे मी विथड्रॉ केले परत. म्हणजे मला करंट बॅलन्स लगेच इथे डिस्प्ले होईल. परत इथे मी विथड्रॉ केले आणि डिस्प्ले केले. ओके, सो सी द एक्झाम्पल. म्हणजे आउटपुट बघा कसं येईल ते. हे बघा मुद्दाम लाल रेगात आणि ह्याच्यात हे दाखवलं. आणि आता आपण एक्सेप्शन पण हँडलिंग बघितलंय. तर आता एक्सेप्शन मला इथं हे केलं बघा. ते मी हे नाही केले, कॉट केलं, कॅच केलेलं नाहीये. त्यांनी त्याचं दिलं बघा. अकाउंट नंबर 1 आलं. पहिला बॅलन्स 100 होता. मी 100 रुपये डिपॉझिट केले त्यामुळे माझा बॅलन्स किती झाला 200. त्यातले मी 50 विथड्रॉ केले त्यामुळे माझा बॅलन्स किती झाला 150. ओके, आता काय झालं म्हणजे माझ्या अकाउंट मध्ये किती आहेत फक्त 150 रुपये. स्टील आय एम विथड्रॉविंग द अमाऊंट 250. सो इथे त्यांनी दिलं बघा नॉट सफिशियंट बॅलन्स. त्यांनी मला इथे अनकॉट एक्सेप्शन दिलं कारण मी ती हेच केली नाही की बा हे असेल कमी असेल तर काय करावं. हे बघा इथे थ्रो केले. नॉट द सफिशियंट बॅलन्स. ते रेड आहे फायटल एरर त्यांनी मला दिली. आलं लक्षात. तेव्हा इथे मी प्रिंट करते ते. सो इट गिव्ह द बॅलन्स ऑल्सो. आणि इथेच त्यांनी हे बघा थ्रो द एक्सेप्शन आणि माझा मेसेज त्यांनी इथे दिला नॉट सफिशियंट बॅलन्स. ओके, कुठल्या लाईनला, लाईन नंबर 20. आता तुम्ही इथे जर बघितलं ना तर लाईन नंबर 20 तुम्हाला दिसेल बघा खाली नोटपॅड मध्ये बघा. लाईन नंबर 20 कॉलम नंबर 50. बरोबर इथे त्यांनी दिलेलं आहे. व्हॉट इट. दिस इज द क्लास. आणि दीज आर द ऑब्जेक्ट्स. आपण एकच ऑब्जेक्ट एकाच माणसाचं आपण अकाउंट ओपन केलं. इथे तुम्ही कितीही तयार करू शकता आणि तेवढे ट्रान्झॅक्शन इथे तुम्ही डिस्प्ले करू शकता. मी काय केले फक्त डिपॉझिट विथड्रॉल डिपॉझिट आणि
हे एक्झिक्यूट होतंय की नाही, त्याच्यासाठी मी तो बॅलन्स इथे 250 काढला. दो आय नो द बॅलन्स इज ऑफ माय अकाउंट इज 150. कळालं? Okay, we will stop at this point. We will continue on the next Saturday. Okay, thank you very much.